चित्रपटाचं नाव बाईग आहे. नवरा बायकोची गोष्ट आहे. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी हा तो जो जसा वडाला आपण दोरा बांधतो, तशा 6 बायकांनी त्याला त्यांच्या विळख्यात बांधलाय. आणि पण त्याची एनर्जी बघून असं वाटतं त्याला एवढी सवय असून जर तो करतोय आणि जर मी एनर्जी नाही दाखवली तर म्हणून मी पण त्याच्या करते. आणि तुम्ही बघितलं असेल, मी तर त्याला वर्षभर धरून ठेवलंय. कारण याच्या अगोदर गेली अनेक वर्ष आम्ही मालिका सुद्धा केल्यात एकत्र आणि गेली अनेक वर्ष आम्ही एकमेकांना धरून ठेवलंय आणि आता ती गाठ अजून घट्ट होत चालली आहे. बरं, तर वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक स्त्रीसाठी खरंच खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे हा सोहळाच जणू असतो त्या प्रत्येक सुवासिनी स्त्रीसाठी. आणि याच खूप सुंदर अशा दिवसावर एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याचा टीजर लॉन्च झाला आहे. बाईगा नावाचा एक खूप सुंदर असा चित्रपट आपल्या लवकरच भेटीला येतोय आणि त्याचा टीजर लॉन्च झाला. आणि याच निमित्ताने एक असा व्यक्ती माझ्यासोबत आहे ज्याच्यावर मित्र बोलून की स्त्रीचा खूप चांगला आशीर्वाद, सगळ्या स्त्रियांचा खूप चांगला आशीर्वाद असा आहे. स्वप्नील दादा माझ्यासोबत आहे. दादा, काय सांगशील? वटपौर्णिमेचा दिवस हा सगळ्याच स्त्रीसाठी महत्वाचा असून त्याच निमित्ताने आज आपल्या चित्रपटाचा टीजर सुद्धा लॉन्च झालेला आहे. किती एक्साइटमेंट, काय सांगशील? वटपौर्णिमेचं महत्त्व मी नव्याने सांगणार नाही, कारण तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे, आपलं कल्चर आहे, आपल्या सगळ्यांच्या DNA मध्ये हे सगळे संस्कार आहेत आपले, आणि त्याचा अभिमान आहे. आणि आज बाईगेचा टीजर लॉन्च झाला. एक पुरुष जो आपल्या 6 जन्मातल्या बायकांमध्ये, म्हणजे बायका म्हणजे रॅन्डम बायका नाही, प्रत्येक जन्मातली बायको या अर्थाने अडकलाय. आणि त्याची काय गंमत आणि तारांबळ उडते, तर मला असं वाटतं की आजच्यापेक्षा जास्त चांगलं औचित्य नसतं दुसरं हा टीजर लॉन्च करायला. चित्रपटाचं नाव बाईग आहे. नवरा बायकोची गोष्ट आहे. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी हा तो जो जसा वडाला आपण दोरा बांधतो, तशा 6 बायकांनी त्याला त्यांच्या विळख्यात बांधलाय. आणि काय गंमत जम्मत आहे. आणि या 6 बायका कोण आहेत, तर ह्या अशा तशा नाही आहेत. म्हणजे तुम्ही एक एक नावं जर बघितली की सुकन्या मोने आहेत, आदिती सारंदर आहेत, प्रार्थना बेहरे आहेत, नम्रता गायकवाड आहेत, दीप्ती देवी आहेत, नेहा खान आहेत. सो खूप इंटरेस्टिंग कास्टिंग आहे, वेगवेगळ्या वयोगट आहे, वेगवेगळी गंमत जम्मत आहे त्याच्यात. तर या सगळ्याचा भाग होताना आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधताना आपण संस्कृती जपत, आपलं कल्चर जपत, ऍप्ट मला असं वाटतं की ऍप्ट दिवस, ऍप्ट वेळ टीजर लॉन्च करायला. त्यामुळे खूप आनंद आहे आणि टीजर खूप चांगला रिसीव्ह होतोय. पहिल्या प्रतिक्रिया खूप पॉझिटिव्ह आहेत आणि खूप रिफ्रेशिंग आहेत. त्यामुळे आम्हाला अजून एनर्जी वाढली आमच्या सगळ्यांची की आता प्रमोशन सुरू केलंय, आता जोरदार प्रमोट करूया असं मी. बरं, तर दादा तर बोललाय की एनर्जी वाढला आहे, तर दादासोबत मुंबईहून पुणे, पुणेहून मुंबई रिटर्न अशी मारली अभिनेत्री प्रार्थना माझ्यासोबत आहे. हा सगळा प्रवास आजपासून आपल्या प्रमोशनची, चित्रपटाच्या प्रमोशन सुरुवात झाली आहे. थकवा जाणवतोय की इकडे आल्यावर हा सगळा माहोल बघून बाबा थकवा राहू दे बाजूला, भाई आपल्याला काम करायचं, काय सांगशील? अरे काय ना, स्वप्नीलला सवय आहे. म्हणजे त्याच्या एवढ्या फिल्म्स रिलीज होतात त्यामुळे तो तो हे ट्रॅव्हल करतो हे खूप आपण सगळ्यांनीच बघितलंय. आणि पण त्याची एनर्जी बघून असं वाटतं त्याला एवढी सवय असून जर तो करतोय आणि जर मी एनर्जी नाही दाखवली तर म्हणून मी पण त्याच्या एनर्जी करते. सो थँक्स टू हिम. ऍक्च्युली मला नेहमी असं वाटतं की मी या इंडस्ट्रीत आली आणि मला संस्कार पण त्याच्याकडनंच मिळाले. मितवा फिल्म पासून नेहमीच तो म्हणतो आणि तो प्रमोशन काय सगळ्याच गोष्टीला असा चार्ज अप असतो की त्याच्यामुळे तसंच राहावं लागतं आपल्याला पण. आणि तेच करायचा प्रयत्न करतोय. आज सुरुवात आहे, आज पहिला दिवस आहे. गणपती बाप्पा मोरया आज झालंय आणि आता पुढे अजून आहे आम्हाला, म्हणजे खूप बॅटिंग करायची आहे. सो ऑफकोर्स वी आर ऑल रेडी. बरं, तर ह्यासोबत माझ्यासोबत अजून 2 अशा अभिनेत्री आहेत. म्हणजे एक अभिनेत्री अशी आहे ज्याची मित्र बोलून की हॅट्रिक आहे. स्त्री कौशल्य किंबहुना स्त्री या सगळ्या विषयावर चित्रपट करण्यामध्ये हॅट्रिक आहे. सुकन्या ताई माझ्यासोबत आहे. ताई, बॉक्स ऑफिस हिट. येस, बॉक्स ऑफिस हिट. हो हो हो, ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं. तर सुकन्या ताई, तुला तर खूप चांगला अनुभव असेल वटपौर्णिमेचा, कारण का सगळ्यात सिनियर बोलण्यापेक्षा मित्र म्हणून की सगळ्यात तरुण अशी आहेस. आपल्या आजच्या दिवसाला खूप चांगल्या चित्रपटाचा टीजर सुद्धा लॉन्च झालाय. काय सांगशील एकंदर या संपूर्ण टीम बद्दल? खूपच छान वाटतंय मला आज. एकतर मी स्वतःला नशीबवान समजेन की स्त्री या विषयावरती चित्रपट जरी माझे तिन्ही आलेले असले, आता तिसरा येतोय, तरी सुद्धा प्रत्येक स्त्री भूमिका ही मला वेगळी मिळाली आणि ती वेगळं काहीतरी सांगू इच्छिते. प्रत्येक जण काहीतरी वेगळं सांगू इच्छिते. तर त्यामुळे मला खूप आनंद होतो. आणि माझ्या बरोबरीच्या जर स्त्रिया तुम्ही बघितल्यात तर त्या वेगळ्या बाजाच्या आहेत म्हणून मी, वेगळ्या अभिनयाच्या आहेत आणि प्रत्येकीचं एक वेगळं स्थान आहे ह्या
क्षेत्रामध्ये असं मी म्हणेन. तर त्याच्यामुळे ते बघायला तुम्हाला सगळ्यांना निश्चितच मजा येणार आहे. आणि वयोगट वेगळा असला तरी सुद्धा प्रत्येकीची एक भूमिका करण्याची, ऍक्टिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि त्या सगळ्या पद्धती तुमच्या समोर येणार आहेत. त्यामुळे कुठेही मोनोटोनस तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. तुम्हाला कॉस्ट्युम पासूनच सगळ्यामध्ये तुम्ही टीझरमध्ये बघितलं असेल, अगदी पहिल्या आमच्या जाहिरातीपासून तुम्ही बघितलं असेल की आमच्या प्रत्येकीची वेशभूषा सुद्धा वेगळी आहे, रंगभूषा वेगळी आहे आणि त्याच्यातून आमच्या प्रत्येकीची भूमिका काय आहे हे तुम्हाला अगदी सहजरित्या कळू शकतं. पण आमच्या मनात काय चाललंय हे फक्त आमच्या धनुषला माहितीये आणि ते सोडवण्याचा तो प्रयत्न करणार आहे. तर आता बघूया तो कसं करतोय ते. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय त्याला आमच्यावर बांधून ठेवायचं, कारण आज आम्ही वडाची पूजा केलेली आहे आमच्या धनुषसाठी. आणि खरं तर ही स्त्रीसाठी नसतं, हे पुरुषांसाठी असतं, हे नवऱ्यासाठी असतं की त्याने आम्हाला सोडून जाता कामा नये. कारण आम्ही सोडणार नाहीच होत, आम्ही धरूनच ठेवणार. आणि तुम्ही बघितलं असेल मी तर त्याला वर्षभर धरून ठेवलंय, कारण याच्या अगोदर गेली अनेक वर्ष आम्ही मालिका सुद्धा केल्यात एकत्र आणि गेली अनेक वर्ष आम्ही एकमेकांना धरून ठेवलंय. आणि आता ती गाठ अजून घट्ट होत चालली आहे. म्हणजे ती आधी सुती होती, सिल्कची होती, आता ती कॉटनची असल्यामुळे खूप घट्ट होत चालली आहे. आणि आता काही ते आम्ही सोडत नाही. म्हणजे कृष्ण जरी मला सोडून गेला तरी राधा काही आता सोडणार. मला आदिती ताईला विचारायला आवडेल की सुकन्याताईने तर खूप तोंड भरून कौतुक केलं आहे. म्हणजे असं वाटतंय की वा चला हा माझा आहे. काय सांगशील, एकंदरीत संपूर्ण कास्ट आहे, खरंच खूप सुरुवात चांगली झाली आहे प्रमोशनची. किती धमाल आहे त्या प्रमोशनच्या पहिल्या दिवसापासून. तर आपण सोशल मीडिया तर सुरुवात झालीच आहे, पण आजपासून काय सांगशील? अरे मज्जा येते. हिला तर मम म्हणेन, स्वप्नीलला मम म्हणेन, प्रार्थनाला मम म्हणेन. पण त्याच्या पुढेही जाऊन एक गोष्ट आनंदाची अशी आहे, की आज आमचे जे निर्माते आहेत, आशिष सर, त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे वटपौर्णिमेचा वाढदिवसाचा हा योग आणि त्यांच्या इतक्या मोठ्या चित्रपटाचं प्रमोशन आज सुरू झालेलं आहे. त्यामुळे खरंच मनापासून अभिनंदन आपल्या सगळ्यांचंच. आणि धमाल येणार आहे. जेन्युइनली मी 10-11 वर्षानंतर मूव्ही करते. त्यामुळे माझ्यासाठी ही खूप एक इम्पॉर्टंट फेज आहे आयुष्यातली. कारण मूल झाल्यानंतर मी चित्रपट केला नाही आणि हिम्मत केली. सुकन्याताईला थँक्यू म्हणेन, कारण तिने मला ती कुठेतरी कॉन्फिडन्स दिला, की तू करू शकतेस इतके दिवस बाहेर. आणि 10, 10.5, 11 वर्षानंतर हा चित्रपट येतोय. त्यामुळे आय एम एक्साइटेड. माझा जो रोल आहे तो फार इंटरेस्टिंग आहे आणि विनोदी अंगाने जाणारा चित्रपट असल्यामुळे लोकांना तो खळखळून हसवणार पण आणि त्याचप्रमाणे एक चिमटाही काढून तुम्हाला रिअलाइज करवणार, की बाबा हे जरा लक्ष द्या याकडे. सो मला फार मजा आली. पांडुरंग सर आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांचे मनापासून आभार, की त्यांनी विचार केला माझा या कॅरेक्टरसाठी. आणि धमाल होणार आहे, धमाल होणार आहे. बरं, तर 6 जसं स्वप्नीलदा बोलल्या की 6 वेगवेगळ्या स्त्रिया आहेत, पण या 6 स्त्रियांमधून 2 सध्या आपल्या सोबत नाही आहेत काही कारणास्तव. पण नम्रता माझ्यासोबत आहे. नम्रता, काय सांगशील? जबरदस्त स्टारकास्ट आहे. स्वप्नीलदादा असेल, सुकन्याताई असेल, प्रार्थना असेल. किती भारी वाटतं की चला बाबा या चित्रपटाचा मला भाग व्हायला मिळाला. काय सांगशील? अगदी तू म्हणाला तसंच आहे. या सिनेमाचं मला भाग व्हायला मिळालं हेच खरंच खूप भाग्याचं आहे. शिवाय आज वटपौर्णिमा आहे. माझं लग्न नाही झालंय, पण ज्या पद्धतीचे सगळं चाललं होतं ते मी बघत होते. आतापर्यंत सिनेमांमध्ये हे काम केलंय, पण आता रियालिटीमध्ये हे करताना खूप वेगळे वाइब्स मला जाणवले आणि सगळ्याच एक्सपिरियन्स्ड आहेत या बाबतीत, अनुभवी आहेत. तर मला असं वाटलं की मला सिनेमामध्ये शिकायला मिळालं त्या गोष्टी वेगळ्याच आहेत, पण हे आता रिअल लाईफमध्ये प्रमोशन थ्रू जितक्या शिकायला मिळणार आहे त्या पण कमीच असणार आहे. पण या सगळ्याचं पाठवतोय तिला. म्हणजे जे जे मुलाखत बघतील त्यांनी विचार करावा. तिला तुमच्यापर्यंत क्या बात है, क्या बात है. अगदी सुकन्याताई म्हणाल तयार चालू आहे अजून ती तयारी. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रमोशन दरम्यान आमचा जो सिनेमा आहे तेव्हा या प्रत्येकीचे कोल्हापूरची मी दाखवली आहे, पुणे आणि अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या अशा भागातल्या महिलांचं आम्ही हे करणार आहोत. तर मला असं वाटतं ती व्हरायटी या सिनेमामध्ये सगळ्यांना बघायला मिळणार आहे आणि ते व्हेरिएशन आलं की ती धम्माल एंटरटेनमेंट ही थिएटरमध्ये त्या वाईव्स मजा करायला मिळतातच. आणि या सगळ्यांचं श्रेय मी खरं तर आमचे डिरेक्टर यांना देणार आहे. त्यांनी त्या कास्टिंगमध्ये मला ही रोल दिलाय आणि त्यांना वाटलं की या सिनेमामध्ये त्यांनी मला रोल दिला, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आहेच. आणि थँक्यू सो मच. आय एम रिअली एन्जॉईंग विथ ऑल ऑफ देम. बरं, तर सुकन्याताई जशी बोलली की मी तर स्वप्नीलला बांधून ठेवला, मी सगळ्यांनी स्वप्नीलला बांधून ठेवले, पण या सगळ्यांना ज्या व्यक्तीने बांधून ठेवले ते म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक. सर, काय सांगाल? किती अवघड बोलता येणार नाही, पण किती सांभाळून घ्यावं लागतं की अरे यार या सगळ्या स्त्री असं.
आम्हाला सगळ्यांना इतका चित्रपट पूर्ण करून सुद्धा बाई ग असं नाही म्हणाले. काय सांगा सर, एकंदरीत खूप चांगली गट्टी जमलेली आहे, खरंच खूप चांगली टीम आपली आहे. काय सांगाल एकंदरीत टीम बद्दल? नाही मला खूप म्हणजे स्वप्नील सर असतील किंवा प्रार्थना मॅम असेल किंवा ताई असतील किंवा आदिती असेल, या सगळ्यांनी मला सांभाळून घेतलेलं ऍक्च्युली. अच्छा. यांनी आम्ही सेटवरती खूप धमाल मस्ती केलेली आहे. त्याचबरोबर धमाल मस्तीबरोबर हे कामात खूप सिरियस आहेत सगळेजण. भले आम्ही लंडनला शूट केलं असेल, पण यांनी स्वप्नील सरांचं मी खूप जास्त कौतुक करेन की ते फक्त काम काम आणि काम याच्या व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात दुसरं काही नसतं. की असं म्हणलं जातं की प्रत्येक बाईच्या मागे प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असतो, पण आमच्या सिनेमाच्या मागे 6 बायकांचा हात आहे. आणि मी जास्त थँक्स म्हणेन प्रार्थना मॅमना, कारण सुरुवातीला काही कास्टिंगच्या वेळेला मी कुठेतरी अडकलो होतो, पण त्यांनी मला जो सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे परत हे जे कास्टिंग सगळं जुळून आलेलं आहे त्याच्यामध्ये जास्त वाटा त्यांचाही आहे. त्यामुळे मी त्यांचंही थँक्स आभार मानेन. किती मस्त. बरं, तर यासोबत आपल्यासोबत चित्रपटाचे प्रोड्युसर सुद्धा आहेत. सर वाढदिवस आहे, ज्यांचा वाढदिवस आहे, सर वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या दिवसापासूनच आपण प्रमोशनला, ऑन ग्राउंड प्रमोशनला सुरुवात केली. किती भारी फिलिंग आहे आणि काय सांगाल एकंदरीत चित्रपटाबद्दल? नाही, मला फार चांगलं वाटतंय, कारण की आम्ही जेव्हा फिल्मची जब तैयारी किया था कि हमको ये मूवी बनानी है सब्जेक्ट पे, हमने बहुत कोशिश की थी अलग अलग स्टारकास्ट, और अगर 6 वाइफ साथ 6 अगर हीरोइन साथ में आएंगी तो क्या हो सकता है, कसं होऊ शकतं, ते आम्हाला सब असं संशय भीती होती. पण एकंदरीत जो पण शूटिंग झालेली आहे लंडनमध्ये बघा किंवा काही भाग इंडियामध्ये झालेली, सर्वांनी फार कॉपरेट केलेलं आहे आणि फार चांगली मूवी बनवलेली आहे सर. बरं, तर आज तर फक्त टीजर आउट झालंय. मी तर बोलेन की ही सुरुवातच आहे आणि यानंतर आपलं ट्रेलर आउट होणारच आहे. 2 गाणी सुद्धा खरंच खूप दमदार पद्धतीने गाजत आहेत. तुर्तास मी सुट्टी घेतो तुमच्याकडून, कारण का हा फक्त टीजर आहे, सुरुवात आहे. अजून खूप साऱ्या गप्पा मारायच्यात. जातात धन्यवाद लेट्स मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत. येस, आभार मानायचा तशा करता की आमची दोन्ही गाणी प्रेक्षकांमुळे हिट झाले, ट्रेंडिंग आहेत आणि तर प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार की सिनेमा यायच्या आधी तुम्ही गाणी इतकी हिट केलेली आहेत आणि प्रत्येक जण त्या तालावर नाचतंय. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद आणि पूर्ण तुमच्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. आणि 12 जुलै पासून आमचा चित्रपट सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आस्वाद घ्याल. आमच्या बरोबर तुम्ही नाचाल, आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा हसाल, रडाल, आमच्या व्यथा जाणून घ्याल, त्या तुम्हीच सोडवाल आणि आपण मजा करूया सगळेजण. आम्ही तुम्हाला कधी कधी भेटायला येऊच मध्ये मध्ये, तर तेव्हा नक्की आपण भेटूया आणि आमचा हा चित्रपट आपला लवकरच होणार आहे. तेव्हा 12 जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही तुम्हाला भेटायला येतोय. काय येतोय? येस, आणि पिक्चरचं नाव आहे बाई गं! थँक्यू.